नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुजा कदम. 7 सलाम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश-विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. राज्यातील काही भागात आज आणि उद्या गारपिटीचा अंदाज, तर पुढील 5 दिवस राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाची शक्यता. लाडक्या बहिणींची 68 लाख खाती बंद होण्याची शक्यता. ई-केवायसी करण्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत. योजनेमुळे सरकारवर दरमहा 3700 कोटींचा बोजा. अशोक खरातच्या एसआयटी चौकशीचा आजचा 15वा दिवस. एसआयटीच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागण्याची शक्यता. गर्भपाताच्या गुन्ह्याच्या तपासात काही डॉक्टरांनाही अटक होण्याची शक्यता. इंडिगोचा विमान प्रवास 10,000 महागला. अवघ्या 18 दिवसात इंडिगोशी दुसऱ्यांदा भाडेवाढ. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी बैठक. दिल्लीतील पटेलांच्या निवासस्थानी बैठक. राष्ट्रवादीतील नाराजी नाट्यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह. सुनेत्रा पवार यांच्या पत्रामुळे निवड रद्द होण्याची शक्यता. पत्रामुळे पार्थ पवारांची खासदारकी देखील अडचणीत येण्याचा अंदाज. मालेगाव महापालिकेच्या महासभेत नगरसेवक आमने सामने. एसआयआरच्या मुद्द्यावरून इस्लाम पक्ष आणि एमआयएम नगरसेवकांमध्ये मोठा राडा. सभागृहात तणावाचं वातावरण. माढ्याच्या अंजन गावात दोन्ही समाजांसोबत सुरू असलेली पहिली चर्चेची फेरी फिसकटली. पुतळा स्थलांतरित होत नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार. खेलोबा देवस्थानचे नानादेव महाराज फरांडे यांची माहिती. सतीश उर्फ खोक्या भोसलेची मारहाण प्रकरणातून निर्दोष मुक्तता. बीड कोर्टाचा मोठा निर्णय. मुंबईतील म्हाडा भवन मुख्यालयात उंदरांचा सुळसुळाट. 60,000 खर्च करत 100 पिंजरे लावून उंदीर पकडण्याची मोहीम. मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला मुस्लिम आरक्षण रद्द करण्याबाबत उत्तर देण्याचे आदेश. GR जारी करण्याबाबत 3 आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करा. उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश. मालाडच्या पालनगर परिसरात 600 रुपयांच्या उधारीवरून 2 गटात तुफान राडा. दोन्ही गटाकडून एकमेकांवर ऍसिड फेकल्याचा धक्कादायक प्रकार. 6 कामगार गंभीररीत्या जखमी. आप पक्षाची राघव चड्ढा यांच्यावर मोठी कारवाई. राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवलं. भाषणावर सुद्धा बंदी. तर अशोक मित्तल यांची उपनेते म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव दिल्याची पीटीआयच्या सूत्रांची माहिती. चीनच्या गुइझोऊ प्रांतात मोठ्या प्रमाणावर गारांचा पाऊस. गारांमुळे अनेक वाहनांसह घरांच्या छताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान. नागरिकांनी घरातच राहावं, प्रशासनाचं आवाहन. आणि पाकिस्तानमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ. पेट्रोलचा नवा दर 458 रुपये 40 पैसे प्रति लिटर, तर डिझेल 520 रुपये 35 पैसे.